अकोल्यामध्ये कचऱ्याच्या आगीमुळे 2 चारचाकी वाहनांना आग लागली। या आगीमध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय। अकोला खामगाव महामार्ग 53 जवळील असलेल्या ओमकार एजन्सी जवळील चारचाकी वाहनांच्या सर्व्हिस परिसरातील कचरा जळाला आणि 2 चारचाकी वाहनांना आग लागली। या आगीत 2 कार पूर्णपणे जळून खाक झाल्यात। या आगीच्या घटनेमध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। ICSE बोर्डाकडून नुकताच 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर करण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून या निकालाची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते। शेवटी निकाल जाहीर केला गेला। या निकालात मुलींनी बाजी मारली आहे। सकाळी 11 वाजता हा निकाल जाहीर केला गेलाय। नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरवाडे ताकत येथे वाऱ्यामुळे विद्युत तारांचा एकमेकांना स्पर्श झाला, त्यामुळे या ठिकाणी आग लागली। या आगीत चारा जळून खाक झालाय। खंडेवार मुरलीधर यादव यांच्या द्राक्ष बागेला सुद्धा 100हून अधिक द्राक्षांची झाडे आणि चारा जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान झालंय। महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे ही आग लागल्यानं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आलेत। पुणे शहरात 24 तासात पोलिसांचा कडा पहारा आहे। पुणे पोलिसांकडून शहरात 20 चेकपोस्ट उभारले गेले, तर 20 चेकपोस्ट तयार करत पुणे पोलिसांकडून शहरात नाकाबंदी सुरू केली आहे। प्रत्येक चेकपोस्टवर वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जाते आहे। नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी झाली आहे। तब्बल 4.92 कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी झाली आहे। सोनेतारण शाखेत ही चोरी झाली असून बँकेतील CCTV देखील बंद आहेत। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। धुळे जिल्ह्यात यंदा तापमानाचा पारा 40 अंशाच्या वर गेलाय। धुळे तालुक्यातील मेहरगाव शिवारातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात डाळिंब फळबागांची लागवड केली आहे। यावर्षी तापमानाचा पारा वाढल्यानं डाळिंब पिकाला मोठा फटका बसलाय। तीव्र उन्हाच्या तडाख्यात डाळिंब खराब होत असल्यानं पिकांचं मोठं नुकसान होत आहे। यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी शेतकरी जाळीचा वापर करतायत। डाळिंबाच्या बागेतील प्रत्येक झाडाला जाळीच्या सहाय्यानं संरक्षण दिलं जात आहे। नाशिक रोड परिसरात बारदानाच्या गोडाऊनला भीषण आग लागली। नाशिक रोड परिसरात असलेल्या सुभाष रोड येथे आगीची घटना घडली। आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अमरावतीत कलश यात्रेदरम्यान महिलेचा मृत्यू झालाय। परतवाडा येथील धक्कादायक घटना समोर आली आहे। कलश यात्रेत हजारो महिला सहभागी झाल्या होत्या, मात्र यात महिला पोहळ येऊन खाली पडली आणि उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झालाय। मतदान जनजागृतीसाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत। अशामध्येच एका चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी एका चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। हातात फलक घेऊन हा चिमुकला मतदान करण्याचं आवाहन करतोय। अकोल्यामध्ये कचऱ्याच्या आगीमुळे 2 चारचाकी वाहनांना आग लागली। या आगीमध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय। अकोला खामगाव महामार्ग 53 जवळील असलेल्या ओमकार एजन्सी जवळील चारचाकी वाहनाच्या सर्व्हिस परिसरातील ही घटना आहे। या आगीत 2 कार पूर्णपणे जळून खाक झाल्यात। या आगीच्या घटनेमध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। छत्रपती संभाजीनगर शहराचं प्रवेशद्वार म्हणून बाबा पेट्रोल पंप चौकाची ओळख आहे। या ठिकाणी मध्यरात्री बुलेटवरून आलेल्या 3 व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून एका तरुणास लुटल्याची घटना घडली आहे। लुटमार करणाऱ्यांच्या 12 तासांच्या आत पोलिसांनी मुसक्या आवळल्या।
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आलेत। पुणे शहरात 24 तास पोलिसांचा कडा पहारा आहे। पुणे पोलिसांकडून शहरात 20 चेकपोस्ट उभारले गेलेत। या 20 चेकपोस्ट तयार करत पुणे पोलिसांकडून शहरामध्ये नाकाबंदी केली गेली आहे। प्रत्येक चेकपोस्टवर वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी सुरू आहे। नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी झाली आहे। तब्बल 4.92 कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी झाली आहे। सोनेतारण शाखेमध्ये ही चोरी झाली आहे। बँकेतील CCTV देखील बंद आहेत। पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे। धुळे जिल्ह्यात यंदा तापमानाचा पारा 40 अंशाच्या वर गेलाय। धुळे तालुक्यातील मेहरगाव शिवारातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात डाळिंब फळबागांची लागवड केली आहे। यावर्षी तापमानाचा पारा वाढल्यानं डाळिंब पिकाला मोठा फटका बसलाय। तीव्र उन्हाच्या तडाख्यात डाळिंब खराब होत असल्यानं पिकांचं मोठं नुकसान होत आहे। त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी शेतकरी जाळीचा वापर करतायत। नाशिक रोड परिसरात बारदानाच्या गोडाऊनला भीषण आग लागली। नाशिक रोड परिसरात असलेल्या सुभाष रोड येथे आगीची घटना घडली। आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अमरावतीमध्ये कलश यात्रेदरम्यान महिलेचा मृत्यू झालाय। परतवाडा येथील धक्कादायक घटना आहे। कलश यात्रेत हजारो महिला सहभागी झाल्या होत्या, मात्र यात महिलेला ओहोळ येऊन त्या खाली पडल्या आणि यातच त्यांचा मृत्यू झाला। मतदान जनजागृतीसाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत। अशामध्येच एका चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी एका चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। हातात फलक घेऊन हा चिमुकला मतदान करण्याचं आवाहन करतोय। वर्सोवाच्या समुद्रात बुडणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांना स्पीडबोट चालवणाऱ्या तरुणांना स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवल्याची घटना घडली आहे। रविवारी संध्याकाळी 5:45 वाजायच्या सुमारास ही घटना घडली। अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला म्हाडा परिसरातून रविवारच्या दिवशी वर्सोवा समुद्रावर फिरण्यासाठी आलेल्या 2 मुलांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही। ते समुद्रात पोहण्यासाठी उतरले आणि उंच उसळणाऱ्या लाटांमुळे पाण्याचा अंदाज आला नाही। अखेर अल्पवयीन मुलांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले गेले। छत्रपती संभाजीनगर शहराचे प्रवेशद्वार म्हणून बाबा पेट्रोल पंप चौकाची ओळख आहे। या ठिकाणी मध्यरात्री बुलेटवरून आलेल्या 3 व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून एका तरुणास लुटल्याची घटना घडली आहे। लुटमार करणाऱ्यांचा 12 तासाच्या आत पोलिसांनी मुसक्या आवळल्या। लग्न समारंभाहून घरी दुचाकीवरून जात असताना माय लेकाला टेम्पोनं जोराची धडक दिली आणि यात दोघांचा जागेवरच मृत्यू झालाय। रविवारी संध्याकाळी पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील पैठण शहराजवळील महेश ट्रेडर्ससमोर हा अपघात झाला। टेम्पोनं दुचाकीला धडक दिल्यानं दुचाकीवरील मायलेकाचा मृत्यू झाला। कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आंबा व्यवसाय पुन्हा एकदा अडचणीत आलाय। कोकणात सुमारे 200 ते 300 कोटींची उलाढाल असणारा आंबा व्यवसाय वाढत्या उष्णतेचा थेट परिणाम आंबा फळावर झालाय। यावर्षी आंबा सीझन जूनपर्यंत असणारे, पावसाळ्यात सुद्धा हा सीझन सुरू राहण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। दरम्यान उष्णतेच्या लाटेसोबतच नांदेड जिल्ह्यात संध्याकाळी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। आज किंवा उद्या या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहीद तालुक्यात 50 वर्षापासून गावातील तलावाची मागणी पूर्ण झाली नाहीये। त्यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या गावात पाणी टंचाईची भीषण समस्या भेडसावतीये। राज्यातील पाणी संकट अधिक गडद झाल्यानं नागरिकांना मे महिन्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागते आहे। विदर्भासह मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी बघायला मिळतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे। पुढील 4 ते 5 दिवस विदर्भात आणि संलग्न मराठवाड्यातील जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह
जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। सोबतच या ठिकाणी पाऊस बरसण्याचा अंदाज सुद्धा हवामान खात्याने वर्तवला आहे। वाढत्या उन्हामुळे साखरेच्या मागणीत वाढ झाली आहे। देशांतर्गत बाजारात साखर दरावर याचा सकारात्मक परिणाम होतोय। गेल्या 15 साखरेच्या दरात प्रति क्विंटल 100 रुपयांनी वाढ झाली आहे। एप्रिलच्या उत्तरार्धापासून साखरेच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे। सुरनकोट भागात शनिवारी हवाई दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याचं बोललं जातंय। या हल्ल्यात 3 ते 4 दहशतवादी सामील असल्याचा संशय व्यक्त केलाय। त्यांनी हल्ला केला होता। या हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू हमजा असल्याचं सांगितलं जात आहे। तो सीमावर्ती जिल्ह्यात राजौरी पूंछमध्ये दहशतवादी घटना घडवतोय। अकोला जिल्ह्यात गेल्या महिन्यात 9 ते 13 एप्रिल या काळामध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला होता। या नुकसानीचे कृषी महसूल आणि ग्रामविकास विभागांनी संयुक्त पंचनामे केले। 286 गावातील 12,878 शेतकऱ्यांचे 9,909 हेक्टरवर नुकसान झाल्याचं समोर आलंय। 27,24,17,940 रुपयांचं नुकसान झालं असून याबाबत शासनाला अहवाल सादर करण्यात आला आहे। पिरंगुट येथून 7 प्रवाशांसह पुणे शहराकडे निघालेल्या बसला मुळशी तालुक्यातील पिरंगुट घाटातील जिप्सी हॉटेलजवळ रात्री 10 वाजता आग लागली। आगीत कोणीही जखमी झालं नाहीये, मात्र गाडीचं मोठं नुकसान झालंय। कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे। 6 मे पासून कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत। उन्हाळी हंगामात सुट्ट्यांच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर वाढलेली गर्दी लक्षात घेऊन मडगाव ते पनवेल तसेच पनवेल ते सावंतवाडी अशा 2 विशेष गाड्या 6 मे 2024 पासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत। कोकण रेल्वे मार्गावर सर्वच गाड्यांना सध्या उन्हाळ्यातील सुट्ट्यांमुळे गर्दी होताना दिसते। यंदा जिल्ह्यात अभूतपूर्व दुष्काळ असून ग्रामीण भागात तब्बल 286 टँकरद्वारे 1000 गावांना पाणी पुरवठा सुरू आहे। टंचाईचे भीषण संकट असताना जिल्ह्यात यंदा टँकरनं पाणी पुरवठा करणाऱ्या चालकांची 15 कोटींचे देयके थकल्याचं समोर आलंय। टंचाईवरील उपाययोजना 15 जुलैपर्यंत सुरू राहील असं गृहीत धरून जिल्हा प्रशासनानं सरकारकडे 20 कोटी रुपयांची मागणी केली आहे। हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते बर्नार्ड हिल यांचं वयाच्या 79व्या वर्षी निधन झालंय। 1997 मध्ये आलेल्या टायटॅनिक चित्रपटातील कॅप्टन एडवर्ड जॉर्ज स्मिथ ही भूमिका बर्नार्ड हिल यांनी निभावली। बर्नार्ड हिल यांच्या निधनाच्या वृत्ताला बार्बारा डिक्सन यांनी दुजोरा दिलाय।